अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला 1 महिना पूर्ण. सुप्रिया सुळेंसह रोहित आणि जय पवार भाऊक. अजितदादांना अखेरचा कॉल, रोहित पवारांची पोस्ट. दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल, सुप्रिया सुळेंनी दिला उजाळा. जे घडलं ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं. तुमचं जाणं अजूनही मनाला पटत नाहीये. या भावना व्यक्त केल्यात रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी. तर मिस यू डॅड म्हणत जय पवारही व्यक्त झालेत. 28 जानेवारीला बारामतीत अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला 1 महिना पूर्ण झालाय. तपासाला गती नसल्यानं रोहित पवारांचा लढा सुरू आहे. त्यांना पाठिंबा देणारे एक आहेत जय पवार आणि दुसरे आहेत सुप्रिया सुळे. अजित पवारांचा अपघाती मृत्यू ही आकस्मिक घडलेली एक घटना. या घटनेवर कोणाचाही अजूनही विश्वास बसत नाहीये. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी काय घडलं होतं? रोहित पवारांनी अजित पवारांना केलेला अखेरचा कॉल काय होता? हे सांगणारी रोहित पवारांची पोस्ट काय आहे? जय पवारांना काय वाटतं? अजित पवारांबद्दल भावना व्यक्त करणारी सुप्रिया सुळेंची पोस्ट काय आहे? पाहूया. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा सीआयडी कडून तपास सुरू आहे, तर डीजीसीएच्या अहवालातूनही माहिती समोर येणार आहे. अजित पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झालाय. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या, पण या सगळ्यात अजित पवारांचं जाणं हा पवार कुटुंबावर झालेला मोठा आघात आहे. याचबाबत रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. मोजक्या शब्दात त्यांनी भावना मांडल्यात. आधी पाहूया ही पोस्ट काय आहे. जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं, आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला, पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी अशी पोस्ट करत रोहित पवारांनी अजित पवारांना केलेल्या अखेरच्या कॉल संदर्भात भाष्य केलंय. 28 जानेवारी रोजी रोहित पवारांनी अजित पवारांच्या नंबरवर केलेला हा अखेरचा व्हॉट्सअप कॉल होता. रोहित पवारांनी या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉटही पोस्टमध्ये दाखवलाय. त्यामुळे जेव्हा अपघाताची बातमी आली तेव्हा इतर सर्वांसारखं रोहित पवारांनाही या बातमीवर विश्वास बसत नव्हता. तर सुप्रिया सुळेंनीही एक पोस्ट केली आहे आणि भावना व्यक्त केल्यात. सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा एक हसरा फोटो पोस्ट केलाय. यात त्यांनी लिहिलंय, आपले अजितदादा सोबत नाहीत हे पचवणं अजूनही कठीण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्या सोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. मिस यू दादा, अशा भावना सुप्रिया सुळेंनी या पोस्टमध्ये व्यक्त केल्यात. तर अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनीही अजित पवारांसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय आणि पुन्हा मिस यू डॅड लिहित भावना व्यक्त केल्यात. अजित पवारांच्या निधनाला महिना उलटला. या धक्क्यातून ना कार्यकर्ते सावरलेत ना कुटुंबीय. आजही अनेकांना अजित पवार परततील अशी आशा आहे, पण पवार कुटुंबातल्या या 3च व्यक्ती तपासासाठी आग्रही आहेत असं दिसतंय. भावना व्यक्त करणाऱ्या या 3घांच्याच पोस्ट अनेकदा समोर आल्यात, तशा त्या आताही आल्यात. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.